नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या अनुभवाचे नाव आहे खबीस. या अनुभवात एका दैवी ऋषींनी कशाप्रकारे तुळजाभवानी मातेच्या शक्तिशाली मंत्रांचा वापर करून एका महाभयंकर जिन खबीसापासून पीडाग्रस्ताला विलग केलं हे आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर नवरात्र विशेष अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेबद्दल थोडं जाणून घेऊ. तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आपल्या भक्तांना शक्ती, संरक्षण आणि आशीर्वाद देणारं एक दिव्य रूप आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमधील आद्यपीठ मानलं जातं. तुळजापूरचा उल्लेख भारतातील 51 शक्तिपीठांमध्ये केला आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यात अनेकांची कुलदेवी आहे. त्यामुळे अनेक भाविक तीर्थयात्रेच्या निमित्ताने लांबून लांबून येत असतात. तुळजाभवानी ही भक्ताच्या हाकेला गाभारा सोडून धावते असं म्हटलं जातं. प्रिय भक्तांकरता ती प्रेमळ माता आणि दैत्यांकरता राक्षसांसाठी रणचंडिका म्हणून ओळखली जाते. तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहातील देवी ही अष्टभुजा महिषासूर मर्दनीच्या स्वरूपात आहे. प्रतिमा एका उंच पीठावर विराजमान असून तिच्या मस्तकावरील मुकुटावर सयोनी लिंग आहे. हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र धारण केले आहे. पाठीवर बाणांचा भाता आहे. डावा पाय भूमीवर टेकला असून उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर दाबला आहे. देवी मुखाच्या उजव्या डाव्या बाजूंना चंद्र सूर्य कोरले आहेत. महिषासुराच्या धडाच्या उजवीकडे सिंह हे देवीचे वाहन आहे आणि त्याच्या खालच्या भागात एक ऋषी आणि डावीकडे एक तपस्वी आहे. देवी मूर्तीवर चक्राकार कुंडले, केयूर, अंगद, काकणे, कंठा, माला, मेखला आणि साखळ्या कोरल्या आहेत. असं म्हटलं जातं, माता आपल्या भक्तांना संकटातून तारण्यासाठी नेहमी तयार असते. तर ही झाली आई तुळजाभवानीची थोडक्यात माहिती. आता अनुभव ऐकूया. खबीस हा उर्दू भाषेतला शब्द असून ते एक जिन्नत, मुस्लिम भूत आहे. सामान्यतः खबीस हा एकटाच असतो, तर 7 खबीस म्हणजे एक परिवार, हे एक कुल असतं. या परिवारात एक पुरुष, स्त्री आणि त्यांची लहान मुलं किंवा मुलगी असा हा खबीस भूताचा परिवार असतो. असं म्हटलं जातं का हे खबीस घाणीकडे आकर्षित होतात, म्हणून यांचं ठिकाण हे कचराकुंडी, सार्वजनिक संडास, बाथरूम, सांडपाण्याची गटारं, जिथे भयंकर दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य असेल अशा ठिकाणी असतं. ही सर्व भूतावळ आपल्या बायको, लहान लेकरांसहित अशा घाणीत बस्तान मांडून बसलेली असते. दुर्गंधमय वासाची जिथे माणसाला ॲलर्जी असते तिथे या 7 खबीसांना आनंद मिळतो. घाणीचा विविध वास यांना फार आवडतो. हे 7 खबीस जितके घाणेरडे तितकेच या 7 खबीसांना भूतांच्या आत्म्यांच्या दुनियेत प्रकांड शक्तिशाली मानलं जातं. पण एकदा का हे 7 खबीस कुणावर हावी झाले, कुणा मागे लागले किंवा कुणाला झपाटलं का त्याच्या जीवनाचा दृष्टचक्रकाळ सुरू झालाच समजा. कारण यांचा त्रास शनीच्या 7.5पेक्षा जास्त भयानक असतो आणि तो सहसा सुटतच नाही. शिवाय एका चुकीची झळ साऱ्या कुटुंबाला सोसावी लागते. पण कधीकधी यावर लगेच उपाय झाला तर त्यांच्यापासून आपला पिच्छा सोडवता येतो. तो कसा
हे आपण या अनुभवात ऐकू. सन 2000. स्थळ तुळजापूर. अमावस्येची काळी रात्र दूर दूरपर्यंत पसरली होती आणि अशा काजळ राती भकास पडलेल्या रस्त्यावरून एक हिरो होंडा चालली होती. गाडीची पिवळसर हेडलाईट अंधाराला उजळून मार्ग दाखवत होती आणि गाडीवर रेहान उस्मान पटेल हा तरुण बसला होता. रेहान म्हणजे खूप गुणी मुलगा. मोठ्यांचा मान ठेवणे, त्यांच्याशी अदबीने कसे बोलावे हे रेहानकडून शिकावे. माणसाने नेहमी चांगलं वागायला हवं, अल्लाने दिलेलं शरीर टापटीप ठेवायला हवं असं त्याचं कायम मत असतं. कारण त्याला स्वतःला स्वच्छता फार आवडायची, इतकी का तो नेहमी घर स्वच्छ ठेवा असं त्याच्या अम्मीजान फातिमा आणि बहीण रज्जोला सांगत असे. त्यासोबत तो नमाज आणि खुदा यांच्यावरती इतकं प्रेम करायचा का त्याच्यासाठी खुदाच्या पुढे कोणीच नसे. आज रेहान मित्रांसोबत पिक्चर पाहायला गेला होता. संध्याकाळी 6चा शो होता. शो संपवून साधारण 9 वाजता तो घरी यायला निघाला. त्याच्या मित्रांनीही आपापल्या घरचा रस्ता पकडला. इकडे रेहानची होंडा गाडी खडकाळ रस्त्यावरून हळूवारपणे चालली होती. गाडीच्या उजव्या डाव्या बाजूला सपाट मोकळं मैदान होतं आणि त्या मैदानावर उभं असलेलं एखादं हिरवं झाड माथे फिरू सायको किलरसारखं वाटायचं. पिक्चर पाहत असताना रेहानने तब्बल 2.5-3 तास लघवी थांबवून ठेवली होती, जिचं प्रेशर आता गाडी खड्ड्यातून उडाली का जाणवू लागायचं. अखेर प्रेशर थांबवणं कठीण होतं म्हणून रेहानने रस्त्यावर गाडी थांबवली आणि जरा दूर एका ठिकाणी आला जिथं सिमेंटची कचराकुंडी होती. कचराकुंडीच्या बाजूला एक सार्वजनिक शौचालय होतं. त्याचा दरवाजा उघडा होता आणि त्या उघड्या दरवाजातून आतला मरणाचा काळोख साचलेला दिसत होता. कचराकुंडीत ओला सुका सगळा कचरा मिक्सपणे टाकला होता. सोबत कोणतं तरी जनावर मेलेलं असावं, ज्याचं मांस सडल्याचा वास आणि वांतीचा भपकारा तिथे जाणवत होता. अशा या कचराकुंडीच्या बाजूला रेहान येऊन उभा राहिला आणि त्याने आपला कार्यभार उरकला. रेहानच्या उजव्या हाताला जे सार्वजनिक शौचालय होतं त्याची रचना अंधारात अशी भासत होती जणू त्या शौचालयाच्या उघड्या दरवाजातून आतमध्ये बसून कोणीतरी आपल्याकडे पाहत असावं. रेहानला लघवी करता करता नेमका हाच भास झाला का त्या काळ्या अंधारात कोणीतरी उभं आहे आणि ते एकटक आपल्याकडे पाहतंय. पण रेहानने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि गाडीच्या दिशेने जायला पाठमोरा वळाला. पण नेमकी मनाला एक धोक्याची जाणीव झाली. आसपास वातावरणात एका वाईट शक्तीचा प्रभाव जाणवू लागला आणि तेवढ्यात तो शौचालयाचा उघडा दरवाजा भिंतीवर आपटत आपोआप बंद झाला. भयान शांततेतील तो आवाज रेहानच्या कानातून काळजात चर्क करून घुसला. त्याचे कान टवकारले, कानसुळं तापली, शरीरावरचा एक न एक केस ताठून उभा राहिला आणि छातीचे ठोके वाढले. तसं त्याने गरकन वळून मागे पाहिलं. त्या दरवाजात दबा धरून बसलेल्या अंधारात त्याला अचानक तपकिरी पिवळसर रंगाच्या विस्तवांसारख्या डोळ्यांची जोडी चमकताना दिसू लागली. त्यासोबत त्या उघड्या दरवाजातून अतिशय तीव्र घाणेरड्या ओकारीयुक्त दुर्गंधीचा एक झोत रेहानच्या अंगावर येऊन पडला. त्या घाणेरड्या वासाने रेहानचं डोकं गरगरलं. एक क्षणासाठी डोळ्यासमोर अंधारी आली, पोटात ढवळून निघालं आणि 2 सेकंदाकरता संपूर्ण शरीरावरचा ताबा हरवल्यासारखं झालं. पुढच्या क्षणाला तो शुद्धीवर आला, पण यावेळी मनात भीती दाटून आली होती. हा परिसर चांगला नाही असं मन किंचाळून सांगू लागलं आणि शेवटी रेहान जीव मुठीत धरून तिथून निघाला. तोच पाठीमागून कानावर
एक साथ 3-4 जणांच्या पावलांचा धप धप करत असा आवाज कानावर आला. जमिनीवर पायांचे ठसे उमटले. जणू अदृश्य शक्ती रेहानचा पिछा करत असावी. रेहान गाडीपासून अगदी थोड्याच अंतरावर असून सुद्धा तेवढ्याशा अंतरात चालता चालता तो 2-3 वेळा जमिनीवर पडला. अंगावरचे कपडे घाणीने माखले. अंगातून एक विशिष्ट घाण वास येऊ लागला. तरी कसाबसा रेहान गाडीपाशी आला. पटकन गाडीवर बसला आणि गाडी चालू करून त्याने रस्त्याला लावली. यावेळेस तो रस्त्यावरील खड्ड्यांची पर्वा न करता गाडी दामटवत होता. चेहरा भयाने आणि घामाने न्हाऊन निघाला होता. विस्पारलेली पांढऱ्या बुबळांची नजर समोर रस्त्यावर होती आणि सहज त्याने गाडीच्या हँडलला असलेल्या लेफ्ट मिररमधून मागे पाहिलं. तसा अंगावर एक थंडगार हवेचा झोत आला. काचेच्या मिररमध्ये पाठीमागून रस्त्यावर 3 काळ्या कुळकुळीत आकृत्या गाडीचा पिच्छा करत धावत आहे असं रेहानला दिसलं. 2 आकृत्या मोठ्या होत्या तर मधली आकृती लहान वाटत होती. रेहानने गाडी जरा वेगाने पळवायला सुरुवात केली. 10-15 मिनिटांनी तो घरापाशी पोहोचला. पटकन गाडीवरून उतरला. भीतीपोटी गाडीला स्टँड लावायचंही भान त्याला राहिलं नाही. गाडी अंगणात तशीच टाकून तो दरवाजाशी आला. जोरजोरात दरवाजा वाजवला. त्याची भ्यायलेली नजर, घामाने भिजलेला चेहरा अगदी ठळकपणे दिसून येऊ लागला. राहून राहून नजर मागे वळून अंगणात पाहत होती. ते जे काही होतं आपल्या मागावर आलंय का याची खात्री करून घेत होती. रेहानच्या अम्मी फातिमा यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच रेहान आत घुसला. फुललेल्या श्वासांनी, वटारलेल्या डोळ्यांनी तो हॉलमध्ये लपायची जागा शोधू लागला. फातिमाने आपल्या लेकराला असं भेदरल्यावानी पाहिल्यावर त्यांनाही काळजी वाटू लागली. हॉलमध्ये रेहानची बहीण रज्जो आणि डायनिंग टेबलच्या उजव्या बाजूला घरातील नोकर अमान चाचा उभे होते. रेहानचे वडील उस्मान हे 2 वर्षा अगोदर वारले होते. सर्वजण रेहान असा विचित्र का वागत आहे हे पाहत होत्या. त्यासोबत नेहमीच स्वच्छ टापटीप राहणारा रेहान आणि आज त्याचे कपडे इतके घाणीत माखले आहेत, शिवाय चेहरा काळा कोळसा पोतल्यासारखा काळा पडला आहे. हे कसं काय शक्य आहे याचं आश्चर्य फातिमा आणि रज्जो या दोघींनाही झालं. तेवढ्यात अम्मी अम्मी मला वाचव, ते माझ्या मागे लागलेत, मला मारून टाकतील, रेहान आपल्या अम्मीच्या कुशीत शिरत म्हणाला. रेहान जसा कुशीत शिरला तसा फातिमाला एक घाणेरडा दर्प जाणवला. तरी ती म्हणाली, कोण मारून टाकेल? काय झाले रेहान, काय बोलतोयस? आणि तू पिक्चर पाहायला गेला होतास ना, मग हे कपडे इतके गंदे कसे काय झाले? फातिमा यांनी विचारलं. वो मुझे मार डालेंगे अम्मी, वो कमबकत मेरे पीछे पडे है, रेहान पुन्हा घाबरत म्हणाला. पर भाईजान कौन मारेगा आपको? कोण मागे लागले तुमच्या? रज्जोने घाबरतच विचारलं. अमान चाचा मात्र त्याच्या अनुभवी डोळ्यांनी रेहानच्या सर्व हालचाली टिपत होता. त्यांना काहीतरी वेगळी जाणीव होत होती. बेटा रेहान, तू एक काम कर, आधी फ्रेश हो, मग नमाज पढ, अल्लाह ताला सगळं ठीक करतील बेटा, फातिमा म्हणाल्या. हां भाईजान, अम्मी बरोबर बोलते, तू नमाज अदा कर. रज्जोने तिच्या अम्मीच्या बोलण्याला दुजोरा दिला. परंतु देवाचं नाव ऐकून अचानक रेहानचा पवित्रा बदलला. भीती कुठच्या कुठं पळाली आणि आता वेगळंच प्रकरण घडू लागलं. अरे गप बसा तुम्ही लोक, इथं माझा भीतीने जीव घाबरलाय आणि तुमचं काय सुरू आहे? आंघोळ, दुआ, नमाज, माझा नाही विश्वास अल्लावर. काही वेळा अगोदर घाबरलेला रेहान आता पिसळला होता. त्याचं हे वागणं, बोलणं सर्वांना अनपेक्षित आणि विचित्र वाटलं. कारण रेहान हा तर अल्लाह तालाचा सच्चा बंदा
आणि खूप समजूतदार मुलगा होता आणि या क्षणाला तो असं विचित्र का वागतोय हे कोणाला समजत नव्हतं. रेहान, अल्लाबद्दल असं वाईट अनापशनाप बोलू नको, माफी माग, तुला ते माफ करतील, रेहानची अम्मी म्हणाली. पण रेहान अजूनच पिसळला. त्याचे लहान डोळे अचानक वटारले. दात एकमेकांवर घासत तो सर्वांकडे पाहत म्हणाला, नाही, मी नाही माफी मागणार त्याची. चल हट, आणि आता माझ्यासमोर त्याचं नाव काढू नकोस. जा, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला घेऊन ये जा. शेवटच्या वाक्यावर रेहान अक्षरशः खेकासला. त्याच्या मोठ्या आवाजाने फातिमा, रज्जो अक्षरशः दचकल्याच. अमान चाचा मात्र पाहायचं काम करत होते. त्यांच्या संशयी डोळ्याला रेहानचं हे अचानक बदललेलं रूप खटकत होतं. हा प्रकार काहीतरी वेगळा आहे हे त्यांना कळालं. त्यांचे डोक्यावरचे केस असेच पिकले नव्हते. ठीक है भाईजान, तुम्ही नका पडू नमाज, तुम्हाला भूक लागली आहे ना, जा फ्रेश होऊन या, आत्ता तुम्हाला जेवण वाढते, रज्जो म्हणाली. तिच्या या वाक्यावर पिसाळलेला रेहान जरा शांत झाला आणि समोर दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाणारा जिना होता. त्या दिशेने रेहान जाऊ लागला. इकडे रज्जो आणि फातिमा किचनमध्ये गेल्या. तोच अमान चाचाने खिशातून हिरव्या मण्यांची अल्लाची जप करणारी माळ बाहेर काढली. जिन्याच्या दिशेने जाणारा रेहान अचानक पहिल्या पायरीशी पोहोचताच थांबला. त्याच्या आत शिरलेल्या त्या खबीसांना त्या शुद्ध दैवी शक्तीची ऊर्जा जाणवली असावी, कारण रेहानने एक तिरकस कटाक्ष अमान चाचांवर टाकला व डोळे वटारून तोंडातले दात चावत गाल फुगवत अमान चाचांकडे पाहिलं. त्या क्षणाला अमान चाचांना हातातली ती जपमाळ अचानक गरम झाल्यासारखी जाणवली. तसा रेहानच्या चेहऱ्याचा रंग उडाला. चेहऱ्यावर गोंधळल्याचे, भीतीचे भाव पसरले आणि धाड धाड आवाज करत तो जिन्यावरून भेकडासारखा घाबरत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्वतःच्या रूममध्ये पोहोचला. रेहान तिथून जाताच अमान चाचांना हातातील माळ सामान्य जाणवू लागली. तिची उष्णता आता नाहीशी झाली होती. जणू त्यात साठवलेला शक्तिसाठा त्या अमानवीय शक्तीच्या संपर्कात येताच उफाळून आला होता. परंतु धोका दूर जाताच ती शक्ती पुन्हा लोप पावली. रूममध्ये येताच प्रथम रेहानने बेडवरचं अंथरूण अस्ताव्यस्त केलं. कपाटातील कपडे बाहेर काढून टाकले. खोलीभर अस्ताव्यस्त पसारा केला. तोच त्याचं लक्ष खिडकीत गेलं. खिडकीत एक कुंडी होती. ती कुंडी रेहानने दोन्ही हातांनी उचलली आणि जमिनीवर फेकली. मातीची कुंडी फुटताच खाली काळ्या मातीचा ढिगारा पसरला. ही सर्व नासधूस करत असताना रेहानच्या तोंडून चवताळलेल्या हिंस्र श्वांपदासारखी गुरगुर बाहेर पडत होती. छाती वर खाली फुगत होती आणि नाकपुड्यांमधून गरम श्वास बाहेर पडत होता. अशा अवस्थेत त्याने त्या मातीवर मूत्रविसर्जन केलं आणि मग तीच माती मुठीत घेऊन स्वतःच्या हातापायाला, चेहऱ्याला चोळली. आताशा रेहानच्या सर्व शरीराला मूत्राचा वास सुटला. रेहान स्वतःच्या रूममध्ये असलेल्या मोठ्या आरशासमोर उभा राहिला. पण आरशात तो एकटा नव्हता. त्याच्या पाठीमागे 3 घाणेरडे, विद्रूप अशा सैतानी खबीसाच्या आकृत्या उभ्या होत्या. अंगात काळे झगे, हात पाय, तोंडाला घाणेरडी काळी बुरशी लागली होती. वाढलेले, जंजाळ झालेले केस होते. त्या केसांमध्ये चिमणी, कावळा यांची विष्ठा आणि पिसं अडकली होती. त्या तिघांच्याही नजरा विस्तवासारख्या लाल चकाकत होत्या. तिघांच्याही तोंडातील दात पिवळसर सडलेले होते आणि घाणेरडा कुचका वास बाहेर पडत होता. तेच दात दाखवत, हाताने वाकुल्या दाखवत ते तिघेजण रेहानला भीती दाखवत होते. आता रेहानच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती उमटली. तोंड बारीक झालं, डोळ्यात पाणी आलं. कोण?
कौन है आप लोग? क्यों मेरे पीछे पड़े? अल्लाह के वास्ते मुझे छोड़ दो, बख्श दो. रेहान रडवलेल्या स्वरात विनवण्या करत म्हणाला, ए चुप हरामजाद्या, आम्ही 7 खबीस शैतान के बच्चे, हम तुझे नहीं छोडेंगे. आता तुझ्यावर आमचा हक्क आहे. त्या 3 खबीसातील ती स्त्री भसाड्या आवाजात म्हणाली आणि तिला दुजोरा म्हणून बाकी 2 खबीस खांद्याला हिसके देत हसू लागले. तेवढ्यात खालून रेहानच्या अम्मीची जेवायला ये अशी हाक ऐकू आली. त्याचवेळी त्या खबीसामधील एका लहान आकृतीने रेहानच्या पाठीवर उडी मारली. वेताळासारखा रेहानच्या पाठीवर बसला. तू हमारा गुलाम है, हमसे कभी जुदा नहीं होगा. चल, मला भूक लागली आहे, खायला चल, नाहीतर तुझं काही खरं नाही. ते ध्यान दात काढत खिदळत असं म्हणालं. त्या ध्यानाच्या वजनाने रेहानची पाठ जरा वाकली. तो तसाच म्हाताऱ्यासारखा वाकून चालत हॉलमध्ये आला. रेहानच्या मागोमाग ते खबीससुद्धा आले. शिवाय रेहानच्या अंगावर त्या मुलाचं खबीस वेताळासारखं चिटकून बसलं होतं. अमान चाचा दूर उभे राहून सर्व पाहत होते, पण फातिमा, रज्जो, अमान चाचा या तिघांनाही रेहान एकटाच दिसत होता. रेहान डायनिंग टेबलपाशी आला, खुर्चीत बसला. त्याच्या अंगाला हातापायाला चोळलेल्या मातीतून मूत्राचा वास सुटला होता, जो सर्वांच्याच नाकात गेला. फातिमा जराशी भडकली. त्याला म्हणाली, आधी उठ आणि हात धु. तसा तो चवताळला आणि न ऐकल्यासारखं करत टेबलावर ठेवलेल्या चिकन बिर्याणी आणि मटण या दोन्ही टोपांना खरकन स्वतःजवळ ओढून घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर आता आसुरी हावरट भाव पसरले होते. दात विचकत, डोळे फाडत रेहानच्या आतमध्ये असलेली ती खवीसं मांसाहाराकडे पाहत होती. रेहानने तशीच उजव्या हाताची मूठ बिर्याणीच्या टोपात घातली आणि मुठीत जितकी मावेल तितकी बिर्याणी घेऊन ती तोंडात कोंबली. गालफाड फुगवून तो ती बिर्याणी खाऊ लागला. तोंडातून राईस खाली जमिनीवर पडत होता. एकदम जन्मभराचा भुकेला असल्यासारखा रेहान जेवणावर तुटून पडला. त्याच्या डोळ्यांचा रंग अगदी रक्त उतरल्यासारखा लाल झाला. नाकातोंडातून खाताना गुरगुरल्याचा आवाज बाहेर येऊ लागला. भाईजान, हळू खा, ठसका लागेल, रज्जो काळजीने म्हणाली. पण त्याचं तिकडे लक्षच नव्हतं. कचा मटणाचे पीस तोंडात कोंबून तो खाऊ लागला. दाताखाली हाडं फोडू लागला. 10 मिनिटात त्याने 4 माणसांचं जेवण एकट्याने खाल्लं. जेवण संपताच त्याने टोप दूर फेकले आणि मला अजून खायला हवंय अशी फरमाईश सोडली. फातिमा जरा भडकली आणि घरात आता जेवण शिल्लक नाही असं ओरडत म्हणाली. तसा तो दात ओठ खात डोळे वटारत खुर्चीतून उठला आणि पुन्हा म्हाताऱ्यासारखा कमरेत वाकत चालत जिन्याच्या दिशेने निघून गेला. या अल्लाह, क्या हुआ मेरे बच्चे को? असा विचित्र का वागतोय तो? फातिमा यांनी कपाळावर हात मारला आणि मटकन खाली बसल्या. त्यांना रेहानचा अचानक बदललेला स्वभाव पाहून कमालीची चिंता वाटू लागली. अम्मी जान, आप चिंता मत करो, भाईजान ठीक है. मुझे लगता है दोस्तों से कुछ अनबन हुई होगी या फिर कामाचं टेन्शन असेल म्हणून कदाचित असं वागत असेल. उद्या होईल सगळं ठीक. रज्जोने तिच्या आईला धीर दिला. तिच्या या वाक्यावर फातिमाला जरासा धीर आला, पण अमान चाचा यांच्या चेहऱ्यावर मात्र संशयाचे भाव पसरले. मनात चाललेले विचार सत्यात उतरायला नको, बस एवढंच त्यांना राहून राहून वाटत होतं. त्यानंतर अमान चाचांनी सगळ्यांसाठी खिचडी बनवली आणि ती साधी खिचडी खाऊन सर्वजण झोपी गेले. अमान चाचा नोकर असल्याने किचनमध्ये झोपत होते. मध्यरात्रीची वेळ असेल तेव्हा त्यांना हॉलमध्ये
त्यांच्या व्यतिरिक्त कोणीतरी असल्याचा भास झाला. सोबत 2-3 सावल्या अवतीभोवती फिरताना भिंतीवर पालेसारख्या चिटकलेल्या दिसू लागल्या आणि अंधारात कोणीतरी खुसूरफुसूर करत खवखवत हसतंय हे त्यांनी स्पष्ट ऐकलं होतं. ते आवाज एका लहान मुलाचे, एका स्त्रीचे आणि पुरुषाचे होते. त्यातील एक वाक्य ऐकून तर अक्षरशः अमान चाचाचे पाणी पाणी झाले. या थेरड्याचा काटा काढूयात, हा मध्ये मध्ये करतोय खूप. याला जाणीव झाली आपण सगळे इथे असल्याची. तो आवाज ऐकून अमान चाचाची अवस्था अक्षरशः तापाने फणफणलेल्या रोग्यासारखी झाली. त्यांच्या मनाला आता पक्की खात्री पटली, घरात रेहानबरोबर काहीतरी अपवित्र ऊर्जा शिरली आहे. रात्रभर चाचांचा भीतीने डोळ्याला डोळा लागला नाही. शेवटी सकाळ झाली. पक्ष्यांचे आवाज ऐकले तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला. पण आज सकाळी लवकर उठून नमाज पडणारा रेहान 11:30 झाले तरी उठला नव्हता. शेवटी फातिमाने अमान चाचांना त्याला उठवायला पाठवलं आणि जाताना रज्जो म्हणाली, चाचा, आपली मनी कुठे दिसत नाही, पाहिली का तुम्ही? काल रात्रीपासून दिसली नाही. नक्कीच भाईजानच्या खोलीत असेल, पहा एकदा. मनी म्हणजे पटेल परिवाराची लाडकी मांजर, जिच्या पोटात आता पिल्लही होती. चाचा जिना चढून रेहानच्या रूमपाशी आले. दरवाजा अर्धवट उघडा दिसत होता. दरवाजाच्या त्या उघड्या फटीतून आत काळोखात बुडालेली रेहानची रूम दिसली. नक्कीच त्याने खिडकीभोवती पडदे ओढून अंधार केला होता. अमान चाचा दरवाजापाशी आले तोच त्यांच्या कानावर कालचे ते 3 आवाज ऐकू आले. तो थेरडा बाहेर आलाय, ओढा, आत ओढा त्याला. याचं पण हाडमांस चाटून खाऊ, उस बिल्ली जैसे. बिल्लीचं नाव ऐकताच अमान चाचांचे डोळे मोठे झाले. त्या क्षणाला समोरचा दरवाजा आपोआप उघडला आणि त्यांच्या समोर एक अतिशय भयानक दृश्य होतं, जे पाहून चाचाची भीतीने बोबडी वळाली. खोलीभर पसारा पसरलेला दिसत होता. कपाटाचे दरवाजे सताड उघडे होते. आतले कपडे मात्र जमिनीवर फेकलेले, कुंड्या फोडलेल्या. बेडवरचं अंथरूण अस्ताव्यस्त पसरलेलं. फरशीवर, भिंतीवर मानवी मलमूत्राचे काळे डाग पडलेले. खोलीभर घाणेरडा वास पसरलेला आणि त्यासोबत खोलीत थंडगार एसीचा गारठा जाणवत होता. पण रेहानच्या खोलीत तर एसी नव्हतीच. अमान चाचाच्या मागून रेहानच्या अम्मी फातिमा आल्या आणि त्यांनीही उघड्या दरवाजातून हे दृश्य पाहिलं. पण हे तर काहीच नव्हतं. खरं दृश्य तर बेडच्या एका बाजूला होतं. पाठमोरा रेहान बसलेला. त्याच्या दोन्ही हातांची हालचाल होत होती आणि मान हलत होती. रेहानच्या पुढ्यात फरशीवर मांजरीचं प्रेत पडलेलं. तिच्या अंगावरची केसाळ कातडी हलाल केलेल्या कोंबडीसारखी उपटून बाजूला फेकलेली. पोट मधोमध फाळलेलं. त्यातून नवजात गुलाबी कातडीची 8-9 इंच लांबीची मांजरीची पिल्लं अर्धवट बाहेर आली होती आणि रेहानच्या आतील ती पाशवी शक्ती तोंडात कोंबून कोंबून हे सारं खात होती. दोन्ही हातांची बोटं, तोंड, गाल, हनुवटी सारं रक्ताने माखलेलं. दातांना केस चिकटलेले. या अल्ला! फातिमा यांनी हे दृश्य पाहताच भीतीने आरोळी ठोकली. त्यांचे डोळे मोठे झाले. श्वास छातीत अडकला. फातिमाच्या तोंडून हा आवाज ऐकताच रेहानच्या आत घुसलेल्या पाशवी शक्तीने मागे वळून पाहिलं आणि म्हणाली, ए बुढ़िया, दफा हो जा यहाँ से और उस काफिर का नाम मत ले मेरे सामने, वरना इस बिल्ली की जगह तेरा जनाजा उठेगा इस घर से. इंतकाल का कोहरा बरसा दूंगा इस घर पर. रेहानच्या तोंडून एकाच वेळी 3 वेगवेगळ्या स्वरातील आवाज बाहेर पडले आणि त्याचं बदललेलं रूप
ते रक्त उतरलेले डोळे एका अपरिचित अस्तित्वाची जाणीव करून गेले. अमान चाचा यांनी फातिमाला बाहेर आणलं. तसा धाडकन आवाज करत दरवाजा आपोआप बंद झाला. फातिमा, अमान चाचा, रज्जो तिघेही हॉलमध्ये भयभीत चेहऱ्याने उभे होते. फातिमाचे रडून बुरे हाल झाले होते. तेव्हा अमान चाचा स्वतःच म्हणाले, रेहानचं हे कालपासून बदललेलं रूप मी पाहतोय. त्या बदललेल्या रूपामागचं कारण नैराश्य, कामाचा ताण नाही, तर रेहानला एका वाईट शक्तीने झपाटलंय. मला संशय आहे त्याला 7 खबिसांच्या शैतानी रूहने काबीज केलंय. असं म्हणत अमान चाचांनी काल घडलेली सर्व हकीकत आणि रात्री आलेला अनुभव रज्जो आणि फातिमा या दोघींना सांगितला. घरात भयंकर दहशतीचं वातावरण पसरलं. घरातल्या हवेत भयाची धग जाणवू लागली. फातिमाने नोकर असलेल्या अमान चाचाचे जवळजवळ पाय धरले आणि या संकटावर उपाय काय असं विचारलं. त्यावर अमान चाचांनी सांगितलं, माझ्या ओळखीत तुळजापूर मंदिरात देवीची पूजा काम करणारे एक बाबा आहेत, ज्यांना याच्यामध्ये महारथ हासिल आहे. त्यांची मदत घेऊया. असं म्हणत अमान चाचांनी त्या दोघींना आपल्याकडील अल्लाची हिरवी माळ दिली आणि हॉलमध्येच थांबा, वर जाऊ नका, मी लागलीच बाबांना घेऊन येतो असं सांगितलं. 12:30च्या सुमारास अमान चाचा घरातून बाहेर पडले. ते ठीक संध्याकाळी 7 वाजता घरी आले. तोपर्यंत रज्जो आणि फातिमा अक्षरशः दरवाजाच्या चौकटीत बसून राहिल्या होत्या. अमान चाचा आले तेव्हा ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत आता तुळजाभवानी मातेचा एक फरिश्ता होता. अंगात फुलबाह्यांचा सफेद सदरा, खाली सफेद धोतर, खांद्यावर भगवी शाल आणि डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि कपाळावर हिंदू सूचक लाल टिळा. चेहऱ्यावर प्रसन्न शक्तिवर्धक भाव होते. खांद्यावर एक झोळी लटकत होती, तर डाव्या हातात एक धूपपात्र होतं. त्या बाबांनी रेहानच्या घरी येताच दरवाजात उभं राहून आधी धूप पेटवली. त्या धूपपात्रातून सुगंधित असा धुपाचा वास येऊ लागला. सर्व घरभर पसरलेल्या घाणेरड्या वासाला त्या सुगंधित धुपाने दूर केलं व स्वच्छ सुगंध पसरू लागला. बाबा, फातिमा आणि रज्जो दोघी मायलेकी बाबांजवळ आल्या. त्या काही बोलणार तोच बाबांनी उजवा हात दाखवत त्यांना डोळ्यांनी शांत बसण्याचा इशारा केला आणि म्हणाले, चाचाने मला सर्व सांगितलंय. तुम्ही फक्त मला तुमच्या मुलाच्या रूमकडे घेऊन चला. असं म्हणत बाबांनी उजव्या हातात प्रार्थनेची रुद्राक्ष मण्यांची माळ घेतली. तोंडातून मंत्र पुटपुटल्याचे आवाज बाहेर येऊ लागले. जसजसे मंत्र म्हणत होते तसतसा माळेतला एक एक मणी बदलला जात होता. माळ जपली जात होती. बाबा आणि रेहानचे कुटुंब सर्वजण रेहानच्या दरवाजापाशी आले. अमान चाचाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून बंद केल्यासारखा होता. थांब चाचा, ही त्या आत्म्याची माया आहे. त्याला माझ्या उपस्थितीची जाणीव झाली असून त्याने माझा रस्ता अडवलाय. दरवाजा असा खुलणार नाही. असं म्हणत बाबांनी उजव्या हाताने धुपाचा धूर दरवाजाच्या आत सोडायला सुरुवात केली. जो दरवाजा सजीव माणसाच्या स्पर्शाने उघडला नाही, तो दरवाजा धुपाचा धूर आत जात आपोआप उघडला. किती तो विलक्षण दैवी प्रकार! जणू त्या अमानवीय शक्तीच्या जोराने जड झालेला दरवाजा दैवी धुपाच्या कणांनी शुद्ध झाला. त्या दरवाजावर चिकटलेली अमानवीय माया आता खाली उतरली. तुम्ही सर्व इथेच थांबा, असं म्हणत बाबा खोलीत गेले. खोलीत गडद अंधार आणि असहनीय असा वास पसरला होता. बाबांनी खोलीतील दिवे लावले. तशी खोली मंद प्रकाशाने उजळली आणि खोलीतील पसारा दिसू लागला.
सोबत खोलीमध्ये AC सारखा थंडगार गारठा जाणवत होता. बेडवर रेहान डोळे मिटून झोपला होता. त्याच्या हाताला, पायाला, तोंडाला तीच काळी माती फासली होती. बाबांनी खोलीचा पंखा सुरू केला. तसा बाबांच्या हातात असलेल्या धूपपात्रातून धुपाचा धूर साऱ्या खोलीभर पसरला आणि तोच वास झोपलेल्या रेहानच्या नाकातोंडात शिरला. त्याच्या जिस्मानियतमध्ये लपलेल्या शक्तींना खाडकन जाग आली आणि त्याचे कवड्यासारखे डोळे उघडले गेले. चेहऱ्यावर संताप, घृणा, तिरस्कार या भावना जाग्या झाल्या. ए, बाहेर जा, जा बाहेर, माझ्या खोलीतून निघ, चला जा. रेहान जागेवर बसून खर्जातल्या आवाजात ओरडत म्हणाला. त्या धुपाच्या वासाने त्याच्या देहात दबा धरून बसलेल्या त्या 7 खबिसांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मी जाईल, पण आधी या बिचाऱ्या मुलाला सोड, मग मी जाईल, बाबा म्हणाले. नाही, नाही सोडणार आता, हा आमचा आहे, हे जिस्म आता आमचं झालंय. रेहानच्या तोंडातून 3 स्वरातला आवाज एका क्षणी बाहेर पडला. अरे नादान, कौन से जिस्म की बात कर रहा है तू? हा देह, हा एक देवाची अमानत आहे आणि तुम्ही सैतानाची. कुठेच ताळमेळ लागत नाही. तुमचा या देवाच्या कारागिरीवर हक्क नाही. तुमचा हक्क त्या अंधारात. मी म्हणतो ना, या मुलाला सोडा, नाहीतर तुमची या शुद्ध धुपाच्या वाफेत राख करीन, बाबा कड्या आवाजात म्हणाले. ए हरामजाद्या, तू एक मामुलीसा माणूस आणि आम्ही खबीस. तू आमचं काय वाकडं करू शकत नाहीस, निघ. असं रेहानच्या तोंडून म्हणणारे ते खबीस आता चवताळले. त्यावर बाबाने सुद्धा रागात म्हटलं, जर तू सैतानाची औलाद आहेस तर आम्ही आई जगदंबेची मुलं आहोत. तुझ्यासारख्या काळ्या शक्तींचा नायनाट करायला आमची आई जगदंबा समर्थ आहे आणि तिनेच मला इथे पाठवलंय. असं म्हणत बाबाने उजव्या खांद्याला लटकलेल्या पिशवीत हात घातला. त्यातून धुपाची राख बाहेर काढली. तीच धूप धूपपात्रात टाकली. फस असा आवाज करत साऱ्या खोलीत पांढऱ्या धुराचा लोट उडाला. पांढऱ्या शुद्ध सुगंधित धुराने साऱ्या खोलीचे कानाकोपरे भरून निघाले आणि त्याच धुरात भयंकर असे ओरडण्याचे, चित्कारण्याचे, शिव्या शाप देण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. रेहान अक्षरशः गुराढोरासारखा बेडवर हातपाय मारत होता, ओरडत होता. धुपाने पवित्र झालेल्या त्या खोलीमध्ये ओम ह्रीं श्री तुळजा भवानी देवे नमः बाबा मंत्र म्हणू लागले. त्यांचा आवाज विलक्षण, मोठा, करारी झाला. त्या मंत्रासहित रेहानची हालचाल हळूहळू थांबू लागली. रेहानच्या नाक, कान आणि तोंडातून काळं कुळकुळीत पाणी बाहेर येऊ लागलं. जणू त्याच्या अंगात रक्त नाही, काळं पाणी असावं. बोल भवानी आईचा, उदो उदो. बाबांच्या मुखातून निघणारे ते नुसते शब्द नव्हते, तर दैवी शक्तीच्या ऊर्जेने भारलेली आग होती. त्यानंतर बाबांनी एक सफेद कवड्यांची माळ झोळीतून बाहेर काढली. लाल धाग्यात गुंफवून तयार केलेल्या त्या कवड्याच्या माळीच्या मुखाशी आई भवानीची प्रतिमा होती. बाबांनी ती कवड्याची माळ रेहानच्या गळ्यात घातली. ती माळ साधी नाही, तर प्रखर अशा शक्तीचा साठा होता. माळ गळ्यात घालता क्षणी रेहान हातपाय आपटत थैथै नाचत जागेवर उड्या मारू लागला. स्वतःच्याच थोबाडात मारू लागला. उर्दू भाषेत काही बाही बडबडू लागला. तो इतका बेभान झाला का त्याचं शरीर जणू धडाधडा जळणाऱ्या आगीत जळत असावं. आणि एक क्षण तो जोरात गुडघे आपटत जमिनीवर बसला. त्यावेळी खूप घाणेरडा वास असणारी काळी कुळकुळीत रंगाची वांती त्याला झाली. पोटातली घाण बाहेर पडली आणि रेहान बेशुद्ध झाला. त्याच्या आई आणि बहिणीला त्याच्या जवळ बसवून
बाबांनी चाचाला ती उलटी भरून बाहेर आणायला सांगितली आणि बाहेर एक होम पेटवला, ज्यात ती घाण ओतली. तसा मांस जळाल्याचा वास घरभर पसरला. त्यानंतर बाबाने रहीमच्या बाईकवर हळद आणि कसलासा अंगारा घातलेलं पाणी ओतलं. घरामध्ये सगळीकडे हळद घातलेलं पाणी शिंपडलं आणि त्यानंतर बाबांनी फातिमाला सांगितलं, तुमच्या मुलाने काल रात्री घाणीचं साम्राज्य असलेल्या एका ठिकाणी पेशाब केला, जिथे या 7 खबिसांचा परिवार होता. या मुलाला एकटं पाहून त्यांनी याला झपाटलं, परंतु आई तुळजाभवानीच्या मंत्रांपुढे या हैवानांची हैसियत नाही, म्हणून तुमचा पोर बचावला. लवकर उपाय झाला हे नशीब समजा. बाबांच्या तोंडून हे वाक्य ऐकताच पटेल कुटुंबाने बाबांचे आणि आई तुळजाभवानीचे लाख लाख आभार मानले. बाबा आले तसे निघून गेले. परंतु आजही हा भयंकर प्रकार आठवला का संपूर्ण पटेल परिवाराच्या अंगावर काटा येतो. आज रेहानचं लग्न झालंय, त्याला 2 मुली आहेत आणि तो एक मुस्लिम असूनसुद्धा दरवर्षी तुळजाभवानी आईच्या पालखीला परिवारासोबत दर्शनाला जातो. अशी बरीच हिंदू मंदिरं आहेत जिथं आपल्याला मुस्लिम असूनही काही जण पूजापाठ करताना दिसतात, कारण त्या पाठीमागे नक्कीच असा दैवी चमत्काराचा साक्षात्कार असतो. असाच एक अनुभव आपण याआधी ऐकला आहे, ज्यामध्ये एका मुस्लिम कुटुंबाला धावजी पाटील बाबांचा अनुभव आला आहे. तुम्हाला जर तो अनुभव ऐकायचा असेल तर वर आलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ऐका धावजी पाटलाचा सत्य अनुभव. कारण मंडळींनो, माणूस अडचणीत आला का देव शोधतोच आणि देव फक्त भक्ती पाहतो, जात धर्म नाही. आणि आईसाठी तर सारी लेकरं एकसारखीच असतात नाही का? तेव्हा आपल्या सर्वांवरती येणारं संकट, वाईट नजर, दृष्टबाधा या आईच्या कृपेने नष्ट होऊ दे, हीच प्रार्थना आपण आई जगदंबेच्या चरणी करूया. बोल आई राजाचा उदो उदो. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.